बॅग दिली का त्याला मला वाटलं आज का बॉलर देखा क्या था सगळ्यात मॅचच्या दिशेने ज्या मॅचची प्रतीक्षा आपण करत होतो ज्या खेळाडूंची देखील प्रतीक्षा आपण करत होतो सध्याच्या घडीला अण्णाराम क्रिकेटमधील नावाजलेले खेळाडू नावाजलेले संघ आज आपण या ठिकाणी पाहतोय वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक यावर्षी मानाची सिद्धी पॅकर स्पर्धा आणि दरवर्षीची सोन्याची चैन ज्या खेळाडूला मिळते तर यावर्षी ज्या खेळाडूला मिळाली आहे तो मात्र गोलंदाजीसाठी मतंग सारंग अशापैकी खेळाडू कांजूर मार्गचा गोलंदाजीसाठी जॉर्ज ओमकार मालाडसाठी सज्ज होईल तर फलंदाजीसाठी टेनिस क्रिकेट जगत अण्णाराम क्रिकेट जगतातील सध्याच्या घडीचा एक अव्वल दर्जाचा खेळाडू ज्याची फलंदाजी पाहण्यासाठी क्रीडारसिक आवर्जून मैदानात येत असतात गतवर्षी 6 चेंडूत 6 चौकार आणि यावर्षी 7 चेंडूत 7 चौकार मारण्याचा विक्रम ज्याच्या नावावर आहे तो स्ट्रायकर फलंदाजीसाठी उल्हासनगरचा खेळाडू राहुल सुरवाडे लॅबो फलंदाजीसाठी सज्ज होतोय पाहूया मटोरी नगरीमध्ये सर्वांचं स्वागत असणार आहे क्रीडारसिक मात्र जे आज रात्रभर जागतायत ते मात्र या सर्व खेळाडूंना पाहण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय मतंग सारंग पहिला चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय अतिशय चपळाईने चौथी धाव या ठिकाणी घेतली जाते मतंग गोलंदाजी मार्गवर फलंदाजीसाठी रोहन चिले अधिक वेगाने टाकला गेलेला हा चेंडू एक धाव मिळेल धावसंख्या 1 ने पुढे जाते अधिक वेगाने चेंडू पाहायला मिळाला होता गोलंदाजी मार्गवर जर पाहिलं तर मतंग स्ट्राईकवर अण्णाराम क्रिकेट जगतातील अव्वल दर्जाच्या फलंदाजामध्ये ज्या रोहन चिलेचं देखील नाव घेतलं जातं कॅप्टन कूल म्हणून देखील ओळखला जातो पुढचा चेंडू मतंग सारंगचा आणि ओमकार मालाड मागील 15 वर्षापासून अव्वल दर्जाचा संघ ओळखला जातो परंतु मध्यंतरच्या काळात थोडीशी कामगिरी जरूर खालवली होती परंतु या वर्षीच्या हंगामात मतंग सारंगचं संघात ऍड होणं आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा ओमकार मालाडने भरारी घेणं या वर्षीच्या हंगामात पाहायला मिळालंय सिद्धी पॅकर स्पर्धा असेल नामदेव स्मृती स्पर्धा असेल अशा मोठमोठ्या स्पर्धा ओमकार मालाडने देखील यावर्षी गाजवल्यात पुढचा चेंडू फुलबाई टाकायचा स्टेपआउट चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर लाभाचा झाला होता परंतु धावसंख्या 1 ने मिळेल धावसंख्या जाऊन पोहोचते 3 धावांवर 4 धावांवर समोरच्या दिशेने सुरेख फटका पाहायला मिळतोय रोहन चिले ब्रँडेड फटका 4 धावांसाठी ही खासियत या खेळाडूची चौकार या ठिकाणी वसूल केला जातोय रोहन चिलेकडून धावसंख्या 4 ने पुढे सरसावली फलंदाजी ही बलस्थान आहे फलंदाजी क्षेत्ररक्षण गोलंदाजी तिन्ही बलस्थान जॉर्ज कल्याण संघाची ठरवण्याचा प्रयत्न आणि गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे 5-6 वर्षामध्ये जॉर्ज कल्याणमध्ये जी काही झेप घेतली आहे अव्वल दर्जाच्या संघामध्ये मात्र हा संघ जाऊन पोहोचलाय आणि सर्व युवा खेळाडूंचा संघ जरूर आहे परंतु या संघाने मात्र भल्यापाल्या संघांना धडकी भरत लावली आणि मोठमोठ्या स्पर्धांवर आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झाली 9 धावा प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या स्पर्धेला 1:15 वाजलेल्या तरी देखील आपण या ठिकाणी पाहतोय आणि विशेष म्हणजे आमच्या तिन्ही पंचांचं कौतुक जरूर करू अजून जेवले नाही परंतु 8 वाजल्यापासून पंचांची कामगिरी करतात त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सनी सर रोशन सर आणि धनंजय सर तर ही क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांचं देखील मोलाचं योगदान आहे तर गोलंदाजीमध्ये बदल केला जातो गोलंदाजी मार्गवर निरंजन गोलंदाजीसाठी येत आहेत
एक उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी देखील हा गोलंदाज ठरला होता. निरंजन ओंकार संघ दाखल झालाय लॅपोसाठी. म्हणजे अंडरआर्म क्रिकेटचे किती प्रेम पाहायला मिळतं आपल्या परिसरामध्ये. म्हणजे टेंभूर असेल, घाटकोपर, विक्रोळी, कांजूर, भांडूप म्हणून परिसरामध्ये देखील क्रिकेटचे चाहते या क्रीडानगरीमध्ये म्हणजे आमच्या भटवडीमध्ये नक्की दाखल झाले. सर्वांचं स्वागत असणार आहे. ओव्हरआर्म क्रिकेटच्या स्पर्धा असू देत, अंडरआर्म क्रिकेटच्या स्पर्धा असू देत, अतिशय उत्कृष्ट पद्धती भटवडीमध्ये सातत्याने पाहायला मिळत असतात. पाहायला मिळतोय राहुल सुरवाडे लॅबोच्या बॅट मधून निघताना पाहायला मिळतोय. 4 धावा. सनी जगताप एक वेगळ्या ढंगामध्ये चौक्या या ठिकाणी घोषित करतायत. डान्सिंग अंपर म्हणून प्रसिद्ध आहेत, परंतु डीजे आता 12वीच्या परीक्षा असल्या कारणाने डीजे बंद आहे, परंतु अतिशय उत्कृष्ट डान्स देखील पंचाची कामगिरी करतात. धावसंख्या पुढे सरसावली. लॅपोने दाखवून दिला आपला क्लास या ठिकाणी. 14 धावा धावफलकावर. निरंजन सुरेख एक धाव. लॅबो आणि रोहन ही जोडी मैदानात आहे दुसरं षटक मार्गस्थ असताना. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अरुणच्या दिशेने चेंडू जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती थोडा धावांवर. लॅपो पुन्हा एकदा स्टेपवरून चेंडू घेण्याचा प्रयत्न. एकदम धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावा धावफलकावर. दुसरं षटक सुरू. चालू सामना जॉर्ज आणि ओंकार यात अंडरआर्म क्रिकेट विश्वातील 2 बलाढ्य संघामध्ये आपण पाहतोय. त्याच्या दिशेने चेंडू प्रयत्न झाला. स्टेप आउट झाले पुन्हा एकदा. धावसंख्या चौका भारी पड़े. तर बाद होत आहेत रोहन चिले आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात येत आहेत. आणखीन एक कल्याण संघाचा महत्वाचा फलंदाजीसाठी येतोय सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुली. धावांचा साठी मात्र सातत्याने भोकेला असतो. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती तिसरे षटक सुरू असताना 24 धावा.
पुढे सरळ पहिला चेंडू एक वेगळा पत्ता सुनील विश्वकर्मा फलंदाजीसाठी आला. गांगुली या नावाने मात्र संपूर्ण अंडरआर्म क्रिकेट विश्वात प्रसिद्ध आहे. कल्याण संघाच्या या जडणघडणीमध्ये त्याचा देखील वाटा खूप मोलाचा आपल्याला पाहायला मिळत असतो. जॉर्ज कल्याणच्या वाटचालीत धावसंख्या 1 पुढे सरळ त्या धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 26 धावा. आता विनंती आहे प्रेक्षक जे सीमारेषेच्या जवळ आहे ते बांबूला जे आपण थोडंसं पाठीमागे व्हा, कारण महत्वाचा निर्णय चुकून जर एखाद्या वेळेला आपल्याकडे शैलेश खेडेकर मालाड संघाचा हुकमाचा एक्का म्हणून ओळखला जातो. कित्येक वर्ष गेली 15 ते 20 वर्ष या मालाड संघासाठी ज्या जादूगाराने गोलंदाजी केली तो गोलंदाजी मानकर आहे आणि पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. शैलेश खेडेकर यासाठीच ओळखला जातो जादुई गोलंदाजीसाठी आणि ओंकार मालाडच्या देखील या संपूर्ण वाटचालीमध्ये महत्वाचा साक्षीदार राहिलेला खेळाडू बाद होत आहेत. या ठिकाणी सुनील विश्वकर्माने त्याची जागा घेण्यासाठी ठाणे शहरातील आणखी एक नामवंत फलंदाज मैदानात फलंदाजीसाठी येतो. सत्यजित कदम नागपूर ठाणे. शैलेश खेडेकरला यश मिळत आहे आणि अशा प्रकारचे यश या मराठ संघाला शैलेश खेडेकरने कित्येक वर्ष दाखवलं आहे. समोरच्या दिशेने अंडरआर्म क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकामध्ये ज्या खेळाडूची गणना होते महेश गोन्सल्विस जुना जाणता खेळाडू आहे, परंतु त्याच्याकडून सुंदर फेल पकडला गेला. आणि त्याचबरोबर मी विशेष कौतुक करेल आमच्या प्रेक्षकांचं. अंडरआर्म क्रिकेटमध्ये ते देखील सोमवारच्या दिवशी एवढे प्रेक्षक पुढे पाहायला मिळत नाही. प्रेक्षकांना तुमचं मनापासून या ठिकाणी आभारी आहेत. या क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी आपण उपस्थित राहिलात. पुढे गोलंदाजी प्रात्यक्षिक बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी घेतो शैलेश खेडेकर. शैलू या नावाने मात्र प्रसिद्ध फलंदाजीसाठी मात्र ते दाखल होत आहे. सत्यप्रकाश यादव बाबू अंधेरीचा खेळाडू फलंदाजीसाठी दाखल झालाय. कल्याण संघात मात्र गेले 2 पर्व चांगला परफॉर्मन्स त्याचा राहिला आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. म्हणजे दोन्ही संघ तुम्ही संपूर्ण सामना जर पाहिला तर कधी सामना कल्याणच्या बाजूने जातोय, कधी मालाडच्या बाजूने जातोय. दोन्ही संघ चांगली कामगिरी करतायत. प्रत्येक चेंडू नंतर गणित बदलतायत. कधी फलंदाजाला एखादा फटका मारला तर तंत्रज्ञान लगेच गोलंदाज त्यावर हवी होत आहेत. गोलंदाजाने एखादा दुसरा चेंडू टाकला तर पुन्हा फलंदाज मात्र हवी होताना पाहायला मिळत आहेत आणि हा सामना पुढे पुढे नेत आहेत. चुरशीचा सामना 2 बलाढ्य संघांमध्ये लढत आपण पाहतोय. ओंकार वर्सेस जॉर्ज आणि लॅबो या ठिकाणी एक अंदर 4 बॉल काउंट होणार आहे. विकेट देखील जाईल आणि रन मिळणार आहे. धावसंख्या जर पाहिली 4 चेंडूमध्ये केवळ 1 धाव दिलाय शैलेश खेडेकरने. त्याच्या ठिकाणी चेंडू ठुलवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. शैलेश खेडेकर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक या षटकात दाखवले शैलेशने. आतापर्यंत केवळ 2 धावा या षटकात दिल्यात. आघाडी सलामी सुरुवात चांगली झालेली म्हणजे 2 षटकामध्ये तब्बल 18 धावा होत्या, परंतु तदनंतर धावसंख्येला लगाम घालण्याचं काम सर्व शैलेश खेडेकर करतात. मैच खत्म भी हो गया और अभी बोल रहे हैं। हो
कोणसलवी सूर जरूर मारला होता परंतु रूपांतर संस्कारात होताना पाहायला मिळत आहे आणि परंतु महेश कोणसलवी यांनी जो सूर मारला होता त्याच्यासाठी देखील इथे टाळ्या होणं गरजेचं आहे. सुरेख पद्धतीने मात्र या ठिकाणी झुकवून दिलं होतं स्वतःला. धावसंख्येसाठी 32 विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. दोरा जमजम 33 धावा झाल्या. 33 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. सलामीश्वरी मैदानात पाठवायचे. चालू सामना आपण पाहतोय आहे या खेळाडूचं आणि या 16व्या वर्षात देखील या वर्षीची वायकट्टा स्पर्धा आणि या वायकट्टा स्पर्धेत 18 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असताना आपल्या संघाला मॅच जिंकून दिली होती. अप्रतिम गोलंदाजी मेडलवर टाकली होती आणि मॅन ऑफ द सिरीज देखील या वर्षीचा वायकट्टाचा ठरला. गोलंदाज ऋत्विक गोरडे गोलंदाजी मार्कर. तर गोलंदाजीचा तोफखाना कल्याण संघाकडे पाहायला मिळतोय. अंबरनाथ शेगी या गोलंदाजाने आत्मसात केली आहे. 5+1 अशा 2 धावा या ठिकाणी मिळतील. एक बॉल 10 दिया. ठिकाणी बोलावलं जातं. मटन सारं धरून धावसंख्या इकडे पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 धावांवर. तर एका मोठ्या स्पर्धेमध्ये मिळालेलं मॅन ऑफ द सिरीज त्यांना तर चांगली एनर्जी देऊन गेलेलं आहे. वायकट्टा असेल, श्री सिद्धी बँकर असेल या स्पर्धा गाजवल्यात या खेळाडूंनी. SP चषक असेल, त्याचबरोबर नामदेव स्मृती असेल, षटकार ट्रॉफी असेल, काटेमांडवीची आई गावदेवी चषक असेल, अशा या वर्षीच्या हंगामात मोठमोठ्या स्पर्धा जरूर पार पडल्यात. बऱ्याचशा नामवंत स्पर्धा शुभम ट्रॉफी देखील पार पडल्या. अशा मोठमोठ्या स्पर्धा या वर्षीच्या हंगामात जरूर पार पडल्या. देव प्रतिष्ठानची स्पर्धा देखील जरूर नक्कीच नमूद करू. या वर्षीचा अंडरआर्म क्रिकेटमध्ये मोठमोठ्या स्पर्धा ज्या पार पडल्या. हो पुन्हा एकदा वेग एवढा आहे की यष्टीरक्षक पाठीमागे असून देखील चेंडू मिळत नाहीये. ऋत्विक गोरडेचा हा चेंडू वार्तालाप करतोय. अजून सारखं वेगवान गोलंदाज या संघात याही पेक्षा वेगवान गोलंदाज या संघात आहे. तर पाहूया कशा प्रकारची फलंदाजी राहते सुरेश सरोज आणि मटन सरक याच्या माध्यमातून. तर धावसंख्या झाली ती 4 धावा. 2 चेंडूमध्ये 4 धावा धावफलकावर पाहायला मिळते. ऋत्विक गोरडे गोलंदाजीसाठी 33 धावांचं लक्ष. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ज्या पद्धतीचा चेंडू टाकला क्या बात आहे. बाद होतात खेळाडू. परंतु जो खेळाडू मैदानात येतोय गेली 15 वर्ष अंडरआर्म क्रिकेटचा सुपरस्टार म्हणून ज्याला पाहिलं जातं आणि ज्याला पाहण्यासाठी प्रेक्षक मैदानात येतात, दीपू वन अँड ओनली अंडरआर्म क्रिकेटचा सुपरस्टार म्हणून ज्याला आपण गणला जातो तो फलंदाजी आणि प्रेक्षक देखील टाळ्यांच्या गजरात दीपूचं स्वागत करतात. ऋत्विक गोरडे अप्रतिम वेग पाहायला मिळतो या गोलंदाजीमध्ये. 16वं वर्ष वय आहे या खेळाडूचं, परंतु भन्नाट वेग. दीपू टेनिस अंडरआर्म क्रिकेटची आख्यायिका दीपू फलंदाजीसाठी. तर नक्कीच अलीकडे धावसंख्या झाली ती पहिल्या षटक सुरू असताना धावसंख्या झाली ती 5 धावा. मटन सारखा बॅट पकडून गेला पडता 4 धावांसाठी. हाय व्होल्टेज सामना या ठिकाणी सुरू आहे. दोन्ही संघांच्या बाजूने बरोबर प्रेक्षक जे थांबलेले ते यासाठी थांबलेत. हा उच्च दर्जाचा सामना पाहायचा आहे. कधी सामना मालणला जातोय, कधी सामना आपल्याला कल्याणला जाताना पाहायला मिळतोय. रंगतदार सामना ठेवताना पाहायला मिळतोय. मटन सारक या वर्षी श्री सिद्धी बँकरची सोन्याची चैन मला का मिळाली ते या ठिकाणी दाखवून देतोय. सुरेख फलंदाजी
विशेष म्हणजे मुंबई उपनगर जिल्ह्याच्या कबड्डी संघात कुमार गटात सत्यम गाजूर मार्करचे कबड्डी देखील खेळलाय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतील. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या पाहिल्या मी कधी 9 धावा मतदान सारा स्ट्रायकर फलंदाजीसाठी पृथ्वी आणि चकवलं जात आहे, फसवलं जात आहे. रिक्वीने स्लोअर वन टाकला आणि या स्लोअरच्या जाळ्यामध्ये नक्कीच मतदान सारा अडकला. धावसंख्या 9. क्रिकेट खेळत असताना आणि आज मात्र त्याचे जे सहकारी ते टाळ्या करता वाजवतात. प्रोफेशनल संघात खेळतोय, ऑस्कर मध्ये दाखल झाले म्हणून तरी देखील शिवनेरीवाले त्याचं स्वागत करतायत. कारण अरुण फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालाय आणि गोलंदाजीसाठी मात्र अंधाराम क्रिकेट जगतातील वयवर्ष 18-19 असणारा हा खेळाडू आणि सर्वात वेगवान गोलंदाज अंधाराम क्रिकेटमध्ये गोलंदाजी मार्कवर येतोय सागर निवाते वडाळा गोलंदाजी मार्कवर. आज पुन्हा एकदा त्याची प्रसिद्धी येताना पाहायला मिळते. सागर निवाते गोलंदाजी मार्कवर. रफ्तार का राजा अंधाराम क्रिकेट जगतातील अंधाराम क्रिकेटच्या राजासाठी गोलंदाजी करेल. चेंडू पाहायला मिळतोय. हे युद्ध पाहायला मिळतंय. ज्याने अंडरआर्म क्रिकेट विश्व अक्षरशः गेली 15 वर्ष गाजवलं तो फलंदाजी करतोय आणि अंडरआर्म क्रिकेटच्या मधील भल्या भल्या फलंदाजांची ज्याने झोप उडवली तो गोलंदाजी करतोय सागर निवाते. एकदा मिळेल वडाळ्याचा हा गोलंदाज आज मात्र अंडरआर्म क्रिकेटमधील अव्वल गोलंदाजामध्ये जाऊन बसलाय. खूप कमी कालावधीमध्ये दीपूसाठी गोलंदाजी करील. अप्रतिम चेंडू. रफ्तार का राजा सागर निवाते यशा उद्ध्वस्त करतोय दीपूच्या. दीपूला जरूर बाद केलंय आणि ज्या पद्धतीने बाद केलंय हा चेंडू आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली रफ्तार का राजा ही पदवी मात्र त्याला जरूर. गोलंदाजी मात्र पुन्हा एकदा सागर निवाते अंतराम क्रिकेट विश्वातील तारे सितारे भटवडी नगरीमध्ये आपल्या खेळाचा प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी अत्यंत पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. जॉर्ज कल्याण तुषार पेंढारे येतोय. मास्टर माइंड ओंकार मानवचा कित्येक वर्षामध्ये तुषार पेंढारेला पाहतोय. अरुण फलंदाजीसाठी सज्ज होईल. अरुणची फलंदाजी सर्कल काउंटरमध्ये जास्त करताना पाहायला मिळते. म्हणतो फोरपेक्षा पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतोय. सागर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. रफ्तार का राजा सागर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अरुण झाली. पुन्हा एकदा बेग पॉईंट गोलंदाजी. सागर गोलंदाजी मार्कवर अरुण साठी सज्ज होती. धावसंख्या झाली ती 12 धावा दुसरी षटक सुरू असताना सागर निवाते जॉर्ज कल्याणचा जो दबदबा निर्माण झालाय गेल्या काही वर्षामध्ये मुंबईच्या संघाने देखील मात्र या संघाची जरूर जास्ती घेते. पुन्हा एकदा वेग आणि प्रचंड वेग सागर निवातेला पाहायला मिळतोय आणि षटक संपले. या ठिकाणी दुसरं षटक संपतंय. 13 धावा दाखल करत आहेत. अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि 30 धावांची आवश्यकता. आणखीन एक वेगवान गोलंदाज, आणखीन एक वारशी वार्तालाप करणारा गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. राज तेजी गोलंदाजी मार्कवर आणखी उल्हासनगर. वेगवान गोलंदाज मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सर्वच गोलंदाज अतिशय वेगवान गोलंदाजीचा भरणा आणि सर्व गोलंदाजाचं वय देखील जर पाहिलं 16, 17, 18, 19, 20.
विक्ट्री स्पोर्ट्स आलेत का? विक्ट्री आणि असरपा यानंतरचा सामना होईल. टॉस करण्यासाठी यायचे. विक्ट्री आलेत का? संपर्क साधा विक्ट्री कर्णधार विक्ट्री डोंबिवली, किरण शिंदे, निलेश बागुल यांचा आणखी एक बलाढ्य संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. डोंबिवलीचा समोरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न अरुणच्या माध्यमातून झाला होता. धावसंख्या 1 पुढे गेली आहे. या वेगवान टोपखान्याला तोड नक्कीच या ठिकाणी देताना थोडेसे अडचण होते ओंकार मराडची. उच्च दर्जाचे क्षेत्ररक्षण, गोलंदाजी, फलंदाजी हे मात्र जॉर्ज संघाची समेची बाजू. आज मात्र क्रीडारसिक मंत्रमुग्ध होतात. या हे पाहून धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली आणि ही खासियत आहे. विशेष म्हणजे यंगस्टर जास्त आहेत या संघामध्ये. तर त्याचबरोबरीने मी आणखी एका व्यक्तीचं कौतुक करेन. या कीपरचं, विशेष म्हणजे रोहन चिलेचं उत्कृष्ट किपिंग देखील करतायत या सर्व वेगवान गोलंदाजीवर. बाबू ध्यान दो बाबू. जी गोलंदाजी मार्कर सज्ज होतील अरुण यांच्यासाठी. हो क्या बात आहे. अरुणच्या बॅटमधून निघालेला फटका आणि चौकार वसूल केला जातो. मॅच अजूनही ऑन आहे या ठिकाणी दाखवत आहेत. धावसंख्या जर पाहिजे तर पुढे गेली. धावसंख्या जर 21 धावांवर जाऊन पोहोचते. 33 धावांचा 12 धावांची आवश्यकता अजून आहे. चेंडू जर पाहिले 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही ऑन आहे. दोन्ही संघांच्या बाजूने समसमान सामना जाऊ शकतो. एका बाजूला ओंकार, दुसऱ्या बाजूला जॉर्ज कल्याण. अधिक वेग पुन्हा एकदा पाहायला मिळाला. घेतली जाते. धावसंख्या 1 पुढे गेली. धावसंख्या 22, 11 धावांची आवश्यकता आणि चेंडू आहे ते 7. तर टॉससाठी या दोन्ही टीमची कॅप्टन आपण सर टॉस करून घ्या. या ठिकाणी लॅपोच्या माध्यमातून आणि रंगतदार सामना पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकात सामना जाऊन पोहोचला आणि धावांची आवश्यकता आहे ती 10 धावांची. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. दोलायमान अवस्थेत सामना आहे. सामना या हो या ठिकाणी जर पाहिलं तर चौकार. क्या बात आहे. आणि प्रेक्षक मात्र टाळ्यांचा गजर करतायत. सत्यप्रकाश यादव धावसंख्या पंच निर्णय देखील जो काही असेल तो धावसंख्या जर पाहिजे तर चौकाराने सामन्याचं गणित बदलत आहे. 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. प्रेक्षक सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. क्या बात आहे. आणि व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त नजारा, क्रिकेटचा खेळ आणि नो बॉल पद्धती या ठिकाणी घोषित करतायत. चुकीच्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 पुढे जाणे. धावसंख्या येऊन पोहोचली 29 धावांवर संघाची धावसंख्या. मोकेच्या क्षणी अरुण मदतीला धावून आला. या संघाच्या 4 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 4. ओंकार जो सामना असं वाटत होतं जॉर्ज संघाच्या बाजूने झुकतोय. अरुण मैदानात आला आणि सामन्याचं पारडं अरुणने बदलून टाकलं. सोनेरी दिलं आणि हे व्यावसायिक क्रिकेटचं गणित आहे आणि त्यामुळे सातत्याने आपल्याला आणि ही खासियत आहे. कधी कोणता संघ घेतलेली याचा नाही काही कंपल्सरी केसेस होऊन घ्यायचे. आवाज वाढून मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. अडीगडीच्या ह्या लढतीमध्ये पुन्हा एकदा मॅच मध्ये प्रवेश केला तो ओंकार मराडने अरुणच्या नाजेबा फलंदाजी बरोबर. त्याच्याकडून चूक होते म्हणजे पहा ज्या ठिकाणी चेंडू जाणार होता प्रेक्षक उभा देखील केला होता. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. अरुण ठाकूर पंच निर्णय देण्यास सक्षम आहेत. पंचांवर दबाव
अरुण चव्हाण वाईट आहे या ठिकाणी मात्र सैल चेंडू पाहायला मिळतो. पुन्हा एकदा दोन धावांचा मोक्याच्या क्षणी मात्र ओंकार मराठे कामगिरी उंचावली आहे. जबरदस्त मॅच मध्ये मात्र या ठिकाणी अचानकपणे सामन्याचा रंग अरुण चव्हाणने बदलून टाकला आणि या ठिकाणी विजयी होत आहे ओंकार मालाड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ओंकार मालाडसाठी. जबरदस्त उलटफेर या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि विशेष म्हणजे अरुणसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ज्याचं अरुणने सामन्याचं पारडं बदलवलं. आता मात्र सामना पाऊस झालाय का निलेश बाबू सचिन झाले पाऊस झाला हा तर टॉस केला जातो यानंतरच्या सामन्याचा